श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे सर्वांचं अर्चनाच किचनच्या लाईव्हमध्ये. आज आपण करूया रव्या बेसनाचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने होणारे धिरडे म्हणू शकतो किंवा डोसे म्हणू शकतो आपण याला. तर धिरडे करून घेऊया. त्यासाठी मी इथे बघा रवा घेतलेला आहे आणि बेसन घेतलं आहे आणि हे अंदाजेच घेतलं आहे, मी मोजून वगैरे काही घेतलेलं नाही. रवा आहे आणि जर जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घेतला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता दही टाकून घ्यायचं आहे. ताजं फ्रेश असं मी दही घेतलेलं आहे. तर दही पण मी यामध्ये टाकून घेतलं आहे. आता मी सगळं अंदाजेच घेतलेलं आहे, रवा बेसन सगळं प्रमाण. आणि त्याचबरोबर इथे बघा मी हे एक वाटण करून घेतलं आहे. यामध्ये कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहेत, लसूण आहे आणि जिरे आहेत. असं हे वाटण मी करून घेतलं आहे आणि हे वाटण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिरच्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर अगदीच लहान मुलांनाच द्यायचं असेल आणि मुलं तिखट जास्त खात नसतील तर इथे मिरच्यांचं प्रमाण कमी घ्या. मग थोडं मी कोथिंबीर पण त्यामध्ये घेतलेली आहे, जिरेसुद्धा आहेत आणि हे सगळं वाटण टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि ते पाणीसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर ज्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला त्याचं एक बॅटर करून घ्यायचं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकतो किंवा मग लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे धिरडे देऊ शकतो आपण करून. पटकन होतात, काही जास्त वेळ लागत नाही आणि चवीला पण खूप छान लागतात आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे. रव्या बेसनाचे असे आपण धिरड्याच करतो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे बॅटर मी रेडी करून घेतलेलं आहे. यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता, जसं की अगदी बारीक चिरून कांदा यामध्ये घालू शकता, सिमला मिरची घालू शकता, टोमॅटो घालू शकता. यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर पालेभाज्या जर म्हटलं तर मेथीसुद्धा बारीक चिरून यामध्ये आपण घालू शकतो. पण काय ना, माझ्या मुलांना आवडत नाही काहीच यामध्ये, त्यांना प्लेनच आवडतात हे धिरडे. आता हे बॅटर आपण 10-15 मिनटं झाकण ठेवून देऊ तसंच आणि 10-15 मिनटांनंतर आपण आता याचे धिरडे करायला घेऊ. माझ्या मुलांना नाही आवडत त्यामध्ये काहीच, त्यामुळे मी टाकलेलं नाही, पण नक्की टाका. मी काय करते त्यांच्यापुरते आधी करून घेते आणि त्यानंतर मग यामध्ये कांदा टोमॅटो टाकते. खूप छान लागतं कांदा टोमॅटो टाकल्यावर. आणि त्यानंतर इकडे लोखंडी तवा घेतला आहे मी. लोखंडी तवा चांगला तापू द्यायचा आहे. तव्यावर मी थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर पळीच्या साहाय्याने आपल्याला जे बॅटर आपण रेडी करून घेतलं होतं तर तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे. ते डोश्याला आपण जसं बॅटर पसरवून घेतो त्याप्रमाणे. त्यानंतर साईडने आपण आता याच्यात तेल सोडून घेऊ. तुम्ही जर इथे नॉनस्टिक तवा वापरत असाल तर तेलाची काही गरज नाही, पण मी इथे लोखंडी तवा वापरला आहे त्यामुळे मी साईडने तेल सोडून घेतलं आहे. आणि अगदी छान वरून पूर्ण हे व्यवस्थित झाल्यानंतर ते आपण पलटून घेऊ. अगदी सहज हे पलटलं जातं, अजिबात चिटकत नाही तव्याला. तुम्ही बघू शकता आधी सहजपणे हे पलटून झालेलं आहे आणि दोन्ही बाजूनी हे धिरडं आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. बघा दोन्ही बाजूनी हे आपलं धिरडं अगदी व्यवस्थित असं शेकलेलं आहे आणि रव्या बेसनाचं अतिशय चवीला छान लागणारं आपलं धिरडं तयार आहे. त्याचप्रमाणे अजून एक धिरडं मी करून घेते. हे धिरडे आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो किंवा दह्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो. लोणच्यासोबतसुद्धा हे धिरडे छान लागतात. आपापल्या आवडीनुसार आपल्याला ज्यासोबत हे धिरडे आवडतात त्यासोबत आपण हे एन्जॉय करू शकतो आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान असा पर्याय आहे किंवा मग कधीतरी लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देता येतील. तर दुसरा धिरडासुद्धा मी असंच तव्यावर टाकून घेतले. हा पण आता व्यवस्थित मी असा करून घेते. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, आवडतात का, हे पण कमेंटमध्ये सांगा. दुसरं धिरडंही माझं तयार झालेलं आहे. तुम्ही जर आज पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप छान छान आणि सोप्या पद्धतीने ह्या चॅनलवर तुम्हाला रेसिपीज बघायला मिळतील. तर रव्या बेसनाचे धिरडे इथे माझे तयार झालेले आहेत. सोबतीला दही आणि शेंगदाण्याची चटणी मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला जर आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.